नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 12 सप्टेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथंही फॉलो करू शकता. आपण बघितलं होतं की आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे मॉस्को रशियामध्ये गेलेले आहेत आणि तिथं SCOची जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होती तिच्यामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची सुद्धा बैठक काल झालेली आहे आणि भारत चीन सीमावाद जो आहे त्याच्यात 5 कलमी योजनेवर मतैक्य झालेलं आहे. 11 सप्टेंबर 2020 म्हणजे काल मॉस्को रशियामध्ये परराष्ट्र मंत्र्यांची जी काही बैठक झाली त्याच्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री जे होते वँग ई यांच्यात चर्चा झाली आणि एकंदरीतच परराष्ट्र मंत्रालयाने जे काही निवेदन दिलं आहे त्याच्यानुसार या 5 मुद्द्यांवर मतैक्य झालेलं आहे किंवा ज्याला 5 कलमी कार्यक्रम असंही म्हटलं गेलेलं आहे. खरं तर चीनच्या बाबतीत आपण कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही, पण चला हे पॉझिटिव्ह आस्पेक्ट तिथं चर्चेला आलेत. सीमेवरील बिघडलेली परिस्थिती दोन्ही देशांसाठी हिताची नाही आहे हे दोघांनी ॲक्सेप्ट केलं. ऑब्व्हियसली युद्ध कुणासाठी ही चांगली बाब नाही आहे. दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान संवाद सुरू ठेवून सैन्य माघारी घ्यावं हा एक मुद्दा होता की तुम्ही चर्चा सुरू ठेवा आणि सैन्य माघारी घ्या, कारण चीनने परत घुसखोरी करायचा प्रयत्न करत आहे. चीन लद्दाखजवळ पण त्यांनी सगळी जमवाजमव केली होती. सैनिकांनी जे आहे ते योग्य अंतर पाळलं पाहिजे. त्याच्यानंतर तणाव तिथं जो आहे तो कमी झाला पाहिजे आणि दोन्ही देशातील भांडणाचं जे रूपांतर आहे ते वादात होऊ नये. ओके, तर जे काय वाद होता कामा नाही मोठा, भांडणं वगैरे आहे ना, तर त्या गोष्टी ठीक आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष जे झी जिनपिंग होते यांच्यात 2018-2019 या ज्या बैठकी झाल्या होत्या त्याच्यात भांडणाचं रूपांतर वादात होऊ नये असं ठरलं होतं की ठीक आहे ना, सीमावाद ही फार आधीपासूनची गोष्ट आहे की तुम्हाला मी जॉन्सन्स लाईन, ड्युरंड लाईन ते पण सांगितलं होतं मागे. आता याच्यामध्ये दुसरा मॅकमोहन लाईन आणि जॉन्सन लाईन, तर हा एक मुद्दा आहे. आता याच्यातला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की ही 2018ची चीनमध्ये झालेली बैठक आहे. 2019ची भारतात ममलापुरम जे काही आहे पल्लवा डिनेस्टी वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि सीमाप्रश्नी जे काही करार असतील भारत चीनचे किंवा जे समझोते असतील तर त्याचं पालन करीत शांतता पाळली पाहिजे. त्याच्यानंतर स्थिती एकदा शांत झाली की नवीन विश्वासदर्शक उपाययोजनांना चालना देण्याचं दोन्ही देशांनी मान्य केलेलं आहे. सीमाप्रश्नी नेमलेल्या विशेष प्रतिनिधींमार्फत संवाद सुरू ठेवण्यात यावा. सीमा कामकाज समन्वय आणि सल्लामसलत कार्यकारी यंत्रणेच्या बैठकी सुरू कराव्यात आणि दोन्ही देशांनी मान्य कराव्यात. तर एकंदरीत एक आहे की चर्चा चालू ठेवा आणि सायमल्टेनियसली तुम्हाला सैनिक मागे घ्यायचे आहेत. ही सगळी टाईमलाईन आहे 5 मे पासूनची जी आपण बघत आलेलो आहे. तर मी ही टेलिग्रामला शेअर करतो सो दॅट तुम्हाला ती पूर्ण टाईमलाईन काय काय झालं होतं ते बघता येईल. आजपासून अफगाण पीस प्रोसेस, इंट्रा अफगाण म्हणजे अफगाणिस्तानातले जे काही आंतरिक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये शांतता आहे ना, चर्चा सुरू होते आजपासून. आता याच्या आधी 29 फेब्रुवारीला जे होतं दोहामध्ये झालेला होता बघा, करार झाला होता एक की बाबा दोहा है ना, की दोहामध्ये साईन केला होता यांनी 29 फेब्रुवारी. हेही आपण आधी बघितलेलं आहे ॲक्च्युली. 29 फेब्रुवारी दोहा. ओके, आणि तुम्हाला दोहाही मी कुठं आहे शहर हे दाखवलं होतं मॅपमध्ये. आणि याच्यामध्ये कोण कोण होतं, एक तर तालिबान होतं, त्याच्यानंतर अफगाणिस्तानचं गव्हर्नमेंट आणि US. भारतालाही याच्याकरता आमंत्रित करण्यात आलं होतं, आपले ॲम्बेसेडर तिथं गेले होते. सो दोहामध्ये चर्चा झाली होती आणि हा पीस टॉक जो होता तो 4 दिवसही टिकलेला नाही आहे. आता परत अफगाणिस्तानमधली जी परिस्थिती आहे तर त्याच्यामध्ये इंट्रा अफगाणिस्तान पीस चर्चा आजपासून सुरू होते. आणि डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस आले होते निवडून मागच्या वेळेस त्यावेळेस त्यांनी 2016च्या वेळेस सांगितलं होतं की जे काही US ट्रूप्स आहेत, US सैनिक आहेत अफगाणिस्तानमध्ये तर ते आम्ही माघारी घेऊ. आणि आता पण ते म्हणत आहेत की जवळपास 4000 ट्रूप्स जे आहेत ते माघारी घ्यायचं वगैरे चर्चा. तर बघू येत्या काळात काय होतं. सो हे दोहा एक लक्षात ठेवा. दोहा टॉक्स जे झाले होते अफगाणिस्तान बंदीचे आणि आता पीस टॉक. आता अफगाणिस्तान म्हटल्यानंतर त्याच्यातले भारताची इनिशिएटिव्ह काय आहे बघा, तर हा झरंग देलाराम जो रोड आहे ना, याचा ऑलरेडी आपण आधी बघितलं होतं इराणच्या बाबतीमध्ये झरंग देलाराम. तर हे ठिकाणं नीट लक्षात ठेवा की झलम देरानाम हे कंदाहार इथं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की हा 4 नंबरचा जो काबूलपासून जवळचा पॉईंट दिसतोय इथं भारताने 2 गोष्टी उभारण्यास मदत केलेली आहे यांना. एक तर यांची संसद आपण उभारून दिलेली आहे आणि इंदिरा गांधी हॉस्पिटल एक आहे की जे भारताने इथं उभारलेलं आहे. सो भारताच्या मदतीने काय काय गोष्टी अफगाणिस्तानमध्ये होतात तर त्या महत्त्वाच्या आहेत.
त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे इथला की ट्रान्समिशन लाईन इथून टाकून दिलेली आहे बघा, पुल ए खुमारी. ओके, पुल ए खुमारी टू काबूल. हे जे ठिकाण आहे याचं नाव आहे पुल ए खुमरी टू हे काबूल. ही जे ट्रान्समिशन लाईन टाकून दिलेली आहे भारताने 220 kVची, तर हे पण एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हे जे हेरात प्रोव्हिन्स आहे इथला, हे काय आहे हेरात, इथं सल्मा डॅम उभारलेला आहे. ओके, भारताच्या मदतीने. सो अफगाणिस्तानमध्ये भारताच्या बाबतीत कुठल्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे जे आहे इथं मजार ए शरीफ, हे UPSCने एकदा विचारलं होतं, मजार ए शरीफ कुठल्या देशात आहे, अफगाणिस्तानमध्ये. तर हे जरा महत्त्वाचे जे शहर आहे तेही लक्षात ठेवा, भारताने अफगाणिस्तानमध्ये काय केलं आहे. आता बघा, फक्त हा बॉर्डरचा इश्यू जो आहे तो फक्त एक लक्षात घ्या. आता ॲक्च्युली ही जी लाईन आहे, डॉटेड लाईन, ही डुरंड लाईन आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की हे अफगाणिस्तान जे आहे, तर इथं जे आहे हा पार्ट पाकिस्तानने ऑक्युपाय केला आहे आपला, आणि तिच्यामुळे अफगाणिस्तान डायरेक्टली इंडियाला कनेक्ट नाही आहे. तसं बघायला गेलं तर आपली जी सोव्हेरियन टेरिटरी आहे त्याचा विचार करता तर हा आपला भाग आहे, म्हणजे पूर्ण हे जे आहे. तर आणि इथं जो आहे ते बॉर्डर अफगाणिस्तानची येते, म्हणजे भारताला डायरेक्टली ते अटॅच करत नाही. पण आपण जे बचपन MBA बघतो, बचपन MBA है ना, तर या बचपन MBAमध्ये हा ए जो आहे तो अफगाणिस्तान, भारताचा शेजारी, पण भारताची डायरेक्ट बॉर्डर अटॅच होत नाही, कारण मध्ये हे पाकिस्तानने ऑक्युपाय केलेलं रिजन आहे. तर ते एक लक्षात ठेवाल, हा ना, याच्यात गल्लत होता कामा नये. आणि इथं हा जो आहे की हा चांगला आहे बघा, गारलँड रोड. आता हा गारलँड रोड जो आहे तो मजार ए शरीफ, काबूल, कंदाहार, देलाराम, हेरात, तर हा गारलँड रोड आहे. तर हे ठिकाणं महत्त्वाचे आहेत. आणि हे झरंग देलाराम, आणि मग हे खाली येतं इराणमध्ये, आणि इराणमधून मग हे चाबार पोर्ट, इथून एक कांडला, प्लस खाली मुंबई. ओके, इकडं मुंबईला जॉईन. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बहरीन जे आहे तेही इस्राईलबरोबर स्वतःचे संबंध चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे. आता इस्राईल प्लस UAEचा फॉर्म्युला ठरला आहे, आणि त्यातल्या त्यात मग याच्यामधून आता बहरीन जे आहे ना ते सौदी अरेबियाबरोबर बऱ्यापैकी हे आहे, जोडलं गेलेलं आहे, सौदी अरेबियाबरोबर क्लोज रिलेशन. आणि त्याच्यामुळे सौदी अरेबियानं यांना अलाउड केलेलं आहे की UAE इस्राईल जर फ्लाईट्स आणि त्या सगळ्या गोष्टी एरोप्लेन जाऊ शकतात. मग बहरीन पण म्हटलं, बहरीनचा दोहाच्या वेळेस तुम्हाला मॅप दाखवला होता बघा. त्याच्यानंतर PM केअर्स फंड जो आहे तो आता कोविड-19च्या काळात आला, याच्यावर सेपरेट लेक्चर्स आपले बनलेले आहेत. PM, NRF वगैरे सगळं कंपॅरिझन, तेही लेक्चर्स बनलेले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा की PM केअर्स फंडाला जे काही फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट आहे, आपण काल पण हे बघितलं होतं, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट गोल्डन टेम्पलच्या बाबतीत बघितला होता. तर बाहेरून विदेशातून जे काही पैसे येतात की जे डोनेशन्स येतात त्याच्यासाठी जे काही नॉर्म्स आहेत ते फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्टनुसार असले पाहिजे. पण हा जो PM केअर्स फंड आहे याला जे काही नियम वगैरे आहेत ते सगळ्यातून एक्सेप्शन देण्यात आलेलं आहे. आणि याच्यामधून हा ना की फॉरेन डोनेशनसाठीचे जे रूल्स आहेत त्याच्यातून पण एक्झम्प्ट करण्यात आलेलं आहे की कुठलेही रूल रेग्युलेशन नाही. म्हणजे PM केअर्सच्याबद्दल ही लोक काही बोलतच नाही. हा खूप मोठा डिबेट आहे आजच्या डेटमध्ये, आणि त्याच्यावर क्रिटिक खूप होतं आहे. आपल्याला एवढं त्याच्यावर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, व्यवस्थेच्या अगेन्स्ट जाणाऱ्या गोष्टी आपल्याला विचारल्या जात नाहीत. राहिला प्रश्न की PM केअरचं स्ट्रक्चर, तर ते लेक्चर्स आपण घेतलेले आहेत है ना. तर एकंदरीतच कॅगचा इश्यू काय वगैरे, तर ते सेपरेट लेक्चर्स तुम्ही बघून घ्या जर बघितले नसतील तर, आपल्या याच्यावर आहेत. IIP श्रिंक झालेला आहे, ऑब्वियसली श्रिंक होणार आहे आता IIPमध्ये 3 गोष्टी आहेत बघा, मॅन्युफॅक्चरिंग है ना, त्याच्यानंतर मायनिंग, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे इलेक्ट्रिसिटी. आता याच्यामध्ये पण सर्वात जास्त वेटेज कुणाचं असतं तर मॅन्युफॅक्चरिंगचं असतं, ते एक लक्षात ठेवायचं. IIP जो आहे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन कोण रिलीज करतं, CSO. एवढं आपलं MCQ करता लक्षात ठेवायचं. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन IIP रिलीज करतं. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, एक आहे मॅन्युफॅक्चरिंग, दुसरं आहे मायनिंग, तिसरं आहे इलेक्ट्रिसिटी. ओके, आता मी तुम्हाला एक सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंगचं वेटेज सर्वात जास्त आहे. आता तुम्ही मला जो उतरता क्रम आहे तो लावून दाखवा की मॅन्युफॅक्चरिंग तर 1 नंबरला आहे, इलेक्ट्रिसिटी आणि मायनिंगमध्ये काय आहे ते तुम्ही मला सांगा की कोणाचं वेटेज जास्त आहे दोघांपैकी. आता हे बघा की मीडियाची जी परिस्थिती आहे ती खूपच वाईट आहे आपल्या इथं.
आता जे आपण सगळं बघतोय समोर, है ना. तर हे आता त्या कंगना रनौत केसमध्ये विमानात पण यांनी हेच प्रकरणं केले आहेत. मग एकीकडं जे आहे की तुम्हाला उद्या जर मीडिया संबंधीचा एसे आला की जी काही माध्यमं आहेत, है ना, तर त्यासंबंधीचं तुम्हाला अशा केस स्टडीज यायला लागतील. तर एकंदरीतच कुठलीही केस असू देत, आज जी काही धावपळ हे मीडियावाले करतात किंवा कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, है ना, म्हणजे आपल्याकडं असणारे बाकीचे जे प्रश्न आहेत, मग आताची सध्याची इकॉनॉमीची सिच्युएशन असेल, त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट असेल किंवा एक्झाम संबंधीचे इश्यू आहेत स्टुडंटचे, तर अशा कितीतरी गोष्टी आहेत. पण कसं आहे, हे याच्यामध्ये पण 100% मीडियाची चूक नाही आहे. TRP नावाचं जे प्रकरण आहे, तर याच्यामध्ये साधी गोष्ट आहे की आपण एखाद्या न्यूज चॅनलवर किंवा कुणावर टीका करतो, तर ते न्यूज चॅनल तसे प्रोग्राम परत परत का दाखवत आहे? कारण लोक बघत आहेत. ते कळतं तिथं की किती लोक ह्या वेळेस ते बघत होते चॅनल. जर लोकांनी योग्य गोष्टी बघण्याकडे स्वतःचा कल हे केला, तर हे चॅनल्स आपोआप यांना करावं लागेल. अदरवाईज हे तेच प्रोग्राम तुम्हाला दाखवू शकत नाही, है ना. की त्यांना जर कळलं की लोक बघतच नाही आहेत, तर ते चेंजेस करतील. म्हणजे एक सिम्पल सांगतो तुम्हाला, मी कॉलेजला असताना आमच्या 4 दिवस सासूचे नावाचं एक नाटक खूप चालायचं टी व्हीवर आधी. मी कॉलेजला असताना तिच्यातली एक व्यक्ती बोलवली होती आणि त्या व्यक्तीने क्लिअर केलं होतं की बाबा, त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता की तुमचं नाटक असं किती वर्ष चालवणार तुम्ही? तर त्याने एक स्पष्ट उत्तर दिलं होतं, ज्या दिवशी तुम्ही बघायचं बंद केलं त्या दिवशी नाटक बंद. तर हा TRPचा इश्यू आहे सगळा. सो 100% मीडियाची चूक नाही आहे, लोकांचीही आहे. स्वामी अग्निवेश, वय वर्ष 80, यांचं निधन झालेलं आहे, तुम्हाला माहीत असेल प्रत्येकाला. आर्य समाजाची सदीक्षा त्यांनी 1968मध्ये घेतली होती. आर्य समाजाशी संबंधित होते. 1970मध्ये आर्य समाजाचा आर्य सभा नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. 1977मध्ये हरियाणाच्या विधानसभेत आमदार झालेत आणि हरियाणाचे शिक्षण मंत्रीसुद्धा झालेत. 1981मध्ये त्यांनी बंधुआ मुक्ती मोर्चा नावाची एक संघटना स्थापन केली. जवळपास 1,78,000 जणांना वेठबिगारीतून बाहेर काढणारी ही संघटना आहे. या कामासाठी त्यांना राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड दिला गेला. हा पर्यायी नोबेल आहे. 2004मध्ये त्यांना मिळाला होता. 2011मध्ये अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन झालं होतं, तर त्या आंदोलनामध्येही त्यांनी भाग घेतला होता, पण नंतर मतभेदामुळे ते बाहेर पडले. याच्यातून बऱ्याच लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे खूप प्रॉपर. पुस्तक जे आहे ते वैदिक समाजवाद नावाचं पुस्तक आहे. तर स्वामी अग्निवेश लक्षात ठेवा, यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020, इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स 2020. भारताचा क्रमांक जवळपास 26 स्थानांनी घसरला आहे. 79वरून आता 105 क्रमांकावर आपण गेलो आहे. तर खूप काही चांगली बाब नाही आहे. कॅनडाची फ्रेझर इन्स्टिट्यूट हिने नवी दिल्लीच्या सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी या संस्थेच्या मदतीने हा निर्देशांक तयार केलेला आहे. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरचे स्टेट जे आहेत ते हाँगकाँग आणि सिंगापूर आहेत. एकंदरीतच 2018च्या माहितीच्या आधारे हा निर्देशांक आहे. ओके, पण हा 2020 आहे. ओके, नेक्स्ट वन. आज शनिवार आहे. सो ॲट 9 PM आपण भेटणार आहोत सिनॅगमध्ये. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता यूट्यूब लाईव्ह. ओके, पुस्तक जे आहे सिटी ऑफ गर्ल्स, एलिझाबेथ गिल्बर्टचं पुस्तक आहे. पण हे पुस्तकं जे आहेत पुढचे 2 ते खूप महत्त्वाचे आहे. ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेव्हर, डॉक्टर उर्जित पटेल. आता हे RBIचे गव्हर्नर पण होते, है ना. आणि आपल्याकडं प्रघातच आहे. RBIचा गव्हर्नरने तिकडून सुटलं की 2-4 पुस्तकं लिहून मोकळे होतात ते. तर त्यांनी पण लिहिलं. नादारी दिवाळखोरी संहिता जी होती IBC, हिच्यात रिझर्व्ह बँकेच्या अधिकारांवर सरकारने अतिक्रमण कसं केलं वगैरे वगैरे. क्वेस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया, डॉक्टर विरल आचार्य यांची पुस्तकं पण चांगली असतात, महत्त्वाची असतात. सो क्वेस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया ही इकॉनॉमी संबंधीची जी काही पुस्तकं आहेत, ओव्हरड्राफ्ट आणि ही क्वेस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया, तर हे दोन्ही महत्त्वाचे आहे. डॉक्टर उर्जित पटेल, डॉक्टर विरल आचार्य. जम्मू काश्मीरमध्ये आपण एक तक्रार निवारण यंत्रणा सुरू केलेली आहे, ती म्हणजे जम्मू काश्मीर इंटिग्रेटेड ग्रीव्हियन्स रिड्रेसल मॉनिटरिंग सिस्टीम. तर ही महत्त्वाची बघा. आणि 11 सप्टेंबर 2020 पासून ही लागू झाली, कालपासून. आता नावातच आहे सगळं की ग्रीव्हियन्स रिड्रेसल आणि मॉनिटरिंग. लोकांच्या ज्या काही तक्रार आहे त्याचं निवारण करणं. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल जे आहेत मनोज सिन्हा यांनी ही यंत्रणा कोणत्याही सुप्रशासनातील जीवन आणि रक्त आहे असं संबोधलं. म्हणजे सुप्रशासन यंत्रणेतला लाईफ अँड ब्लड काय आहे, तर ग्रीव्हियन्स रिड्रेसल.
लोकांच्या तक्रारीचं निवारण करणे. आणि ही जी आहे तर ही यंत्रणा लोकांच्या तक्रारीची दखल घेऊन त्याच्यावर तोडगा काढणार अद्ययावत अशी यंत्रणा आहे. म्हणजे मिनटाला हिच्यावर वॉच ठेवला जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की नागरिकांना व्यवस्थेवर विश्वास निर्माण होण्यासाठीची ही महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. आता हे ओव्हरऑल इंडियासाठी इतकं महत्त्वाचं नाही आहे हे वाक्य, जम्मू काश्मीरसाठी जास्त महत्त्वाचं आहे की त्या नागरिकांचा आपल्या व्यवस्थेवर, भारतीय हिच्यावर, सगळ्या गोष्टींवर विश्वास खूप चांगल्या पद्धतीने येणं फार गरजेचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने मिलिटन्स किंवा मग तिथं हातात बंदूक घेतली जाते तर तिच्यामध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की नागरिकांचा व्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे. चीनच्या बाबतीमध्ये जे आहे की चीनचे बरेचसे जे स्टुडंट्स आहेत, नागरिक आहेत की जे US गुप्तहेर म्हणून त्यांना बाहेर काढण्यात आलं किंवा ते तशा गोष्टींमध्ये गुंतलेले होते. आणि याच्यामध्ये जवळपास 1000 चायनीज नागरिक आहेत. मग याच्यामध्ये स्टुडंट्स आहेत, रिसर्चर्स आहेत. हा मुद्दा मागे आपण घेतला होता, हा परत चर्चेस आलेला आहे की एकंदर कोविड-19 संबंधीचे जे काही रिसर्च होते US ते चोरण्याचा प्रकार झाला. आणि US चायनीज जे काही लोक आहेत ते मोठ्या प्रमाणावर असे प्रकार करतात असा अमेरिकेचा दावा आहे. ओके, तर हा सगळा इश्यू आहे. याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं होतं की एकतर यांचाही मुद्दा घेतलेला आहे उगर मुस्लिम्स. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. चीनमधले आहेत, ही कम्युनिटी जी आहे ती आहे चायनामधली. आणि तिथं उगैर मुस्लिम जे आहेत यांच्या राईट्सचं व्हायलेशन, म्हणजे त्याच्या अधिकारांचं व्हायलेशन मोठ्या प्रमाणावर होतं. तर अमेरिकेने तोही प्रश्न उपस्थित केला आहे. तुम्हाला सिंपली हे विचारलं जाऊ शकतं की उगैर मुस्लिम कुठले आहेत, तर ते चीनमधली कम्युनिटी आहे. ओके, त्याच्यानंतर नेट प्रेझेंट व्हॅल्यू ही कन्सेप्ट आजच्या पेपरला आहे, महत्त्वाची आहे. नेट प्रेझेंट व्हॅल्यू काय असते, म्हणजे जंगलाच्या जमिनीचा एखादा विशिष्ट भाग जो असतो तो पूर्णपणे उद्ध्वस्त होत असेल तर त्याचं पैशाच्या स्वरूपात मूल्य भविष्यात काय असू शकतं. म्हणजे तो भूभाग, तिथलं पर्यावरण, याबरोबर कोणत्या इंडस्ट्रीद्वारे तिथं काम होणार आहे, या सर्व बाबी बघून त्याची किंमत निर्धारित केली जाते. आणि ही किंमत कुणाला पे करावी लागते, तर ज्या घटकांद्वारे, ज्या उद्योगांसाठी हे घेतलं जातं आहे ते जर नॉन फॉरेस्ट्री म्हणजे जंगलातील जमिनीचा वापर जंगलाव्यतिरिक्त इतर उद्योगांसाठी करणार असतील तर त्यांना यासाठी निर्धारित केलेली किंमत सर्व घटकांना द्यावी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंपल नेट प्रेझेंट व्हॅल्यू असं लक्षात ठेवा. तुम्ही जंगलातला एखादा भूभाग जे आहे तिथं जर काही डेव्हलपमेंट करताय तर त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये भविष्यातून त्याची किंमत किती आली असती हे बघितलं जातं. आणि ही किंमत कुणाला पे करावी लागते, अशा इंडस्ट्रीला पे करावी लागते. म्हणजे तिथं जर पर्यावरणाचंच एखादं काम होत असेल तर तो वेगळा मुद्दा आहे. पण पर्यावरणाव्यतिरिक्त म्हणजे जर तिथली जमीन ही नॉन फॉरेस्ट्रीसाठी वापरली जाईल तर अशा इंडस्ट्रीला ती सगळी किंमत पे करावी लागते. आणि ज्या मायनिंग इंडस्ट्री होत्या त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला याच्यातून मुक्त करा बाबा, तर ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यामुळे त्यांना नाही सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला, त्यांचं म्हणणं होतं की हे शुल्क आम्ही भरणार नाही वगैरे, तर त्यांना भरावं लागेल. लिव्हिंग प्लॅनेट निर्देशांक विश्व वन्यजीव निधीद्वारे प्रकाशित होतो, बरोबर आहे. आणि 68% आपली 50 वर्षात वन्यजीवांची संख्या घटलेली आहे, तर दोन्ही योग्य आहे. खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर भारत मर्यादित व्यापार करार करण्यासाठी चर्चा करत आहे. अमेरिका, इस्रायल, नेपाळ, भूटान. तर इस्रायलबरोबर करतो आपण चर्चा, मर्यादित व्यापार. पंतप्रधान स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांना 1 लाखापर्यंतचं कर्ज मिळतं. 1 लाख नाही, फक्त 10,000चं कर्ज आहे. हां, याला कसलंही कोलॅटरलची गरज नाही, तुम्हाला म्हणजे काही गहाण ठेवायची गरज नाही. मध्य प्रदेश राज्य जे आहे तर ते स्वनिधीत पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे, तर हे बरोबर आहे. टिग्रिस युफ्रेट्स, तर हे कोणत्या देशातून ह्या नद्या वाहतात. इराक. मेसोपोटामियाचा सगळा जो प्रदेश आहे तो संबंधित आहे बघा याच्याशी. टायफून मायसक कोणत्या देशात आलं होतं, उत्तर कोरिया, है ना. आपल्याकडचे निसर्ग वगैरे आपण घेतले होते बघा, ते नीट करून ठेवायचे. व्हॉट वॉज द इम्पॅक्ट ऑफ World War II ऑन वर्ल्ड अँड ऑन इंडिया, इलॅबरेट. 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे बरेच कार्यक्रम झालेले आहेत, World War II करून ठेवा. नैतिकता आणि वास्तव, MPSCचा एसे 400 शब्द. रेझिंगला रचिनला कोठे स्थित आहे, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, लडाख, हिमाचल प्रदेश. परेश रावल यांची 5 वर्षासाठी NSDच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. NSDची स्थापना 1959 मध्ये झाली होती. अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. ब्रू जमात ही 1997च्या वांशिक हिंसेनंतर त्रिपुरातून मिझोराममध्ये स्थलांतरित झाली. ब्रू जमात रिंग्स म्हणून ओळखली जाते. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक यापैकी नाही. जपानबरोबर
भारताने संरक्षणविषयक करार केला. चीनच्या लष्कराचे प्रादेशिक प्राबल्य वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य यापैकी नाही. एक अपत्य धोरणावरून 2 अपत्य धोरणाकडे चीन कधी वळला? 2015, 2016, 2012, 2019. तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.